स्टार्ट. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 21 जानेवारी 2026 आणि आम्ही आमच्याच जवळच्या प्लॉटमध्ये आम्ही आहोत. वसंत भाऊ रिकामे जे आहेत, खरं तर द्राक्ष बागायतदार, ते द्राक्ष बागामध्ये चांगलं त्यांचं काम, आणि त्यांच्यासोबत आमचे दाजी पण आहेत, गडाख दाजी, त्यांचं पण द्राक्ष बागेत काम आहे. आता हा जो प्लॉट आहे तैवान पिंकचा प्लॉट आहे. आता परिस्थिती सध्याची अशी आहे, 9x4 लागवड जी केली त्यांनी, बरोबर. यांचं विशेष कौतुक तुमचं याच्यासाठी, 9x4 लागवड आणि साधारणतः किती एकर आपलं क्षेत्र? अडीच एकर क्षेत्र आहे. 2700 रोपं त्याच्यात बसलेले आहेत. आणि आता चालू आहे जानेवारी, आणि जानेवारीमध्ये त्यांचे फोम बसलेले आहेत 2 लाख. आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत मी जेवढे प्लॉट बघितले त्याच्यात 13 महिन्यात, बरोबर, सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या, 13 महिन्यात झाड पूर्ण सेट करून, मग तुम्ही बघितलं तर झाडाचे स्टंप वगैरे पण बघा, बरोबर, झाड पूर्ण व्यवस्थित सेट करून झाडावरती फोमिंग. आणि आता साधारणतः एक 15 दिवसात त्यांचं लगेच हे फ्लॅश चालू होणार आहे, पहिला फ्लॅश हा चालू होणार आहे. आणि रेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर रेटही बऱ्यापैकी चांगले आहेत. भाऊ, तुम्ही जे आता याचं जे नियोजन करताना आपण जे काय म्हणजे तुमचं नियोजन कसं होतं करताना, तर गुटले सरांचं पूर्ण मार्गदर्शन त्यांनी गुटले सरांनी दिलं, म्हणजे छाटणी कशी घ्यायला पाहिजे, कधी छाटणी घ्यायला पाहिजे, ते महत्त्वाचं. दुसरं, खाली खतांचं नियोजन जे आहे, ते खतांचं नियोजन ते द्राक्ष बागायतदार असल्यामुळे ते त्यांना माहितीच आहे. पण त्याच्यासोबत महत्त्वाचं काही स्प्रे असतात, आणि काही आता याचं जे आहे ना, याला मुळं प्रॉपर चांगले चालण्यासाठी, कारण की मुळांवरती सगळ्यात महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर 1 वर्षातच झाड खराब होऊन जातं आणि मुळं त्याची खराब होऊन जातात. आणि याला मुळांना व्यवस्थित चालू राहण्यासाठी जे काही प्रोडक्ट आहे, म्हणजे गब्बर नावाचं एक प्रोडक्ट आहे, म्हणजे गब्बरमध्ये अॅमिनो ॲसिड येतं, फुलविक ॲसिड येतं, सिविक ॲसिड येतं, बरोबर. हे सगळे जे आहे, हे सिविड जे आहे, हे सगळ्यांमुळे मुळं बरोबर चांगले राहतात आणि त्याच्यामुळे आपटेक व्यवस्थित होतं, बरोबर. त्याच्यानंतर झॅम्प्रॉक्स एक आहे. झॅम्प्रॉक्सच्या नंतर मग स्प्रेसाठी सर काय दिलं होतं स्प्रे? त्यांना म्हणजे कंटिन्यू मध्ये आपण छाटणी झाली ना, आता सुनामी 15 दिवसातून सुनामी एक आहे, बरोबर, सुनामीचं दिलं होतं. आणि महत्वाचं निमॅटोड. आता याच्यात जो निमॅटोडचा विषय राहतो ना, तर निमॅटोडसाठी निमॅटोड शील्ड जे आहे कंटिन्यू चालू आहे ना कंटिन्यू, म्हणून कुठेही बघा डिफिशियन्सी वगैरे कुठंच दिसत नाहीये, कोणत्याच याच्यात कुठंच डिफिशियन्सी. माल तर सेट झालाय, वरती पण सेट झालाय, बरोबर. म्हणजे प्लॅनोफिक्सचे जे ना, दर 15 दिवसाला 3-4 स्प्रे झालेले आहे त्यांच्या, त्या हिशोबाने पण त्यांनी प्लॅनोफिक्स 13-40-13 आणि आपलं झूम, बरोबर ना, याच्याने बरोबर चांगली सेटिंग आहे, चांगली पूर्ण 2.5-3. आता याच्यानंतर एक सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो, तुम्हाला पण, की एक सरताज नावाचं जे आहे, आता हे सरताज जसं गब्बर नावाने एक आलेलं होतं प्रोडक्ट, तसं हे सरताज नावाने आहे. आता याची स्पेशलिटी अशी आहे, याच्यामध्ये सिविक ॲसिड जे, म्हणजे सिविक ॲसिड आपण जे म्हणतो ना, सिविड ब्राऊन सिविड आतापर्यंत ग्रीन असायचं, ब्लॅक असायचं, आता हे ब्राऊन बेस आहे. आता याचं स्पेशलिटी असं आहे, म्हणजे अॅमिनो ॲसिड तर आहे, फुलविक ॲसिड तर आहे, आणि सीविड ब्राऊन बेसमध्ये आहे. आणि याच्यामध्ये जे मायक्रोन्यूट्रियंट अपटेक करण्याची कॅपॅसिटी, ती कोणती माहिती का? ती म्हणजे कशी जे असं झिंक कमी असेल, म्हणजे समजा हे जर तुम्ही दिला, आता याला जर डिफिशियन्सी फेरस कमी असेल तर तो काय करतो, झिंकच त्याला देतो, बरोबर. सल्फरच अपटेक करून देईल. मॅग्नेशियम, म्हणजे ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण गोष्टी अपटेक करून देतो. आणि दुसरं महत्वाचं काय माहिती का, आता सध्या क्लायमेटिकल चेंजेस चालू आहेत, अँटी ट्रेस काम करते. क्लायमेटिकल चेंजेस मध्ये काय होतं, झाडांना ट्रेस मध्ये असते, मुळे कधी स्ट्रेस मध्ये असतात. आता ही थंडी स्ट्रेस म्हणूनही काम करतं. आणि आता या पानांचं जे थोडे जी ब्लॉक वगैरे असतात त्याला रिलीज करून देतो, म्हणजे बरोबर ऑक्सिजनचा वगैरे विषय सगळा क्लिअर करतो. आणि थंडीमध्ये ना आता सगळे प्लॉटचे साईज थांबलेले, साईजला पण एकदा म्हणजे साईज म्हणजे असलेले जे आपले NPK जे आहेत ना, ते बऱ्यापैकी अपटेक करायला हे चांगला मदत करतो. म्हणजे तुम्ही समजा सुरुवातीच्या काळात तुम्ही 1 लिटर जरी घेतलं, साधारणतः 600च्या आसपास त्याची किंमत असेल, बरोबर, 1 लिटर जरी घेतलं आणि ड्रिपने दिलं तर ते पण काम व्यवस्थित होतं. आणि पुढचं जर तुम्ही एक तर ड्रिपने द्या किंवा स्प्रे घ्या, त्याचा दोन्ही वेने काम करतं. आताच्या ह्या स्टेजला तुम्ही 2 लिटर द्यायला काही हरकत नाहीये, कारण की तो अपटेकच्या स्टेज मध्ये चांगलं काम करतो. त्यांनी सरताज नाव दिलेलं चालू आहे. होईल 8-10 दिवसात. टेस्टिंग मी स्वतः केली, लॅब टेस्टिंग मध्ये जे आहेत ना कंटेंट, पहिले मी लॅब टेस्ट करून घेतो, नाही तर प्रोडक्ट करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे ते. तशा पद्धतीने आहे. आणि दुसरं महत्वाचं, आता बघा
मागच्या वर्षी ह्याच वेळेला ऊन जास्त होतं बरोबर. आता तसं ढगाळ वातावरण आहे आणि मगाशी आपलं बोलणं झालं की वातावरणाचा अंदाज जर बघितला आपण तर ढगाळ वातावरण राहणार आहे, पण तरी आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता हे पीक सगळ्यात महत्त्वाचं हातात आलेलं आहे. थोडंसं सावलीचं नियोजन करणं सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. ज्यांचं आता forming आता झालेली आहे, साड्यांचं पण नियोजन बरोबर? आहे काही म्हणजे तिथं इथं साडी वगैरे टाका म्हणजे सावली येईल असं, आणि टाकताना त्याच्या जवळ नकोय त्याला ऊन पण पाहिजे आणि सावली पण पाहिजे झाडाला. बरोबर. म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला असायला पाहिजे. आणि दुसरं गवत वगैरे जर असेल मध्ये तर गवत राहू द्या. त्याच्यानंतर नाही हे काय आता हे गवत आहे ना इकडं गवत आहे ना निंदायचं बंद केलंय आता आम्ही. निंदणी चालू होती, निंदणी बंद केली. हे आता खाली पूर्ण गवतच आहे. उन्हाचा चटका लगेच त्याच्यावरती Burning येते. बर्निंग आणि तो लगेच साईडला असं नको व्हायला. चालेल भाऊ, तुम्ही तुमचं जे काम चालू आहे तसं चालू राहू द्या व्यवस्थित. आणि हे एकदम हातात आलेला हा चांगला हे पीक आहे सगळ्यात. तुम्हाला कसं वाटतं का हो माऊली? आता तुम्ही पहिले सीझन म्हणजे नाही तुमचं आता पहिले द्राक्षात काम चालू राहायचं, आता हे पेरूचं एवढं म्हणजे हे नाही बा, पण आता पेरूचा बऱ्यापैकी अभ्यास होऊन गेला येऊन. काम आहे द्राक्षापेक्षा. हो ना, ठीक आहे, बरं चालेल. धन्यवाद. धन्यवाद सर.